नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीचा 18 मार्च 2026 रोजी होणारा भूगोल विषयाच्या पेपरमध्ये बोर्डाच्या परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्याची उत्तरे कशी लिहायची आहेत, जेणेकरून तुम्ही देखील या भूगोल या विषयात 40 पैकी 40 मार्क्स नक्कीच घ्याल. तर तुमचा भूगोल हा विषयाचा पेपर एकूण 40 मार्क्स असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 2 तास हा वेळ देण्यात येतो. तर चला तर पाहूयात. जो तुमचा प्रश्न क्रमांक पहिला असणार आहे तो एकूण तुमचा 4 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा उत्तरपत्रिकेमध्ये लिहा. तर तुम्हाला यामध्ये प्रश्न पुन्हा लिहायचा आहे. पाहू शकता जो पहिला आहे तो पाहू शकता. विधान काय आहे? पॅटर्नल या दलदलीच्या प्रदेशात. तर त्याचा ऑप्शन तिसरा जो असणार आहे तो करेक्ट असणार आहे. महाकाय ॲनाकोंडा आढळतात. जर तुम्ही फक्त ऑप्शन लिहिला 3 आणि त्याचं उत्तर नाही लिहिला तर तुम्हाला इथे 0 मार्क्स मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला विथ ऑप्शन आणि त्याचं करेक्ट आन्सर आणि ते विधान जसं प्रश्नपत्रिकेमध्ये आहे तसंच तुम्हाला ते योग्य असं लिहायचं आहे. त्याचा जो ऑप्शन असणार आहे तो निवडून. त्यानंतर दुसरा असणार आहे पहा, तो देखील 1 मार्क्ससाठी असणार आहे. त्यामध्ये पहा कशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे. लोकसंख्येच्या वितरणावर प्राकृतिक रचना हा घटक परिणाम करतो. ब्राझीलमध्ये सर्वत्र सामान्यपणे रस्ते वाहतूक आढळतात. त्यानंतर चौथा असणार आहे पहा, क्षेत्रभेटी दरम्यान माहितीच्या संकलनासाठी प्रश्नावली या साहित्याची आवश्यकता असते. तर अशा प्रकारे तुमचा एकूण जो प्रश्न क्रमांक पहिला असणार आहे तो एकूण 4 मार्क्ससाठी असणार आहे. जो तुम्हाला रिकाम्या जागा भरा, म्हणजेच दिलेले विधाने दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून दिलेली विधाने पूर्ण करा यावरती असणार आहे. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक दुसरा असणार आहे तो तुमचा वेगळा घटक निवडून लिहा. त्यानंतर यामध्ये तुम्हाला एका वाक्यात उत्तरे लिहा किंवा चुकी बरोबर लिहा, असे वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न असणार आहेत. तर इथे पाहू शकता हा देखील 4 मार्क्सचा प्रश्न असणार आहे. यामध्ये वेगळा घटक निवडून तुम्हाला लिहायचा आहे. तर हा पहिला जो आहे तो ब्राझीलच्या किनारपट्टीवरील राज्य. तर तुम्हाला यामध्ये 4 पर्याय देणार आहेत आणि त्यापैकी वेगळा जो घटक असणार आहे तो तुम्हाला फक्त त्यामधला निवडून लिहायचा आहे. तर आक्रे हा ब्राझीलच्या किनारपट्टीवरील राज्य यामध्ये येणार नाही. त्यानंतर पहा भारतातील अति जास्त पर्जन्याचा प्रदेश पश्चिम राजस्थान हा जो आहे तो वेगळा घटक आहे आणि तो चुकीचा घटक आहे. तर तुम्हाला ते व्यवस्थित अगदी जो ऑप्शन विथ देअर आन्सर लिहायचा आहे. त्यानंतर तिसरा पाहू शकता, ॲमेझॉन नदीच्या उपनद्या. पॅराना नदी ही ॲमेझॉन नदीची उपनदी नाही. त्यानंतर भारताच्या द्वीपकल्पीय प्रदेशात आढळणारे प्राणी तर याक हा प्राणी भारताच्या द्वीपकल्पीय प्रदेशात आढळत नाही, त्यामुळे तो वेगळा घटक आहे. त्यानंतर तुमचा जो प्रश्न क्रमांक तिसरा असणार आहे तो पहा विद्यार्थी मित्रांनो, तो तुमचा टिपा लिहा किंवा दिलेले विधानांपैकी योग्य विधान किंवा दिलेल्या घटकांपैकी योग्य घटक दिलेल्या विधानाशी जो संबंधित असेल तो शोधून लिहा. एका वाक्यात उत्तरे लिहा. तर अशी वेगवेगळ्या प्रकारची 4 मार्क्ससाठी तुम्हाला प्रश्न क्रमांक तिसरा असणार आहे. त्यामध्ये टिपा लिहा हा देखील प्रश्न असतो. तर इथं टिपा लिहा दिलेला आहे. मागील व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिला असाल तर यामध्ये प्रश्न क्रमांक तिसऱ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत. तर ते तुम्ही व्हिडिओवर क्लिक करून डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता. त्यानंतर पहा टिपा लिहामध्ये 2 मार्क्ससाठी हा असणार आहे. कोणते 3 टिपा देणार आहेत आणि कोणत्याही 2 टिपा लिहायच्या आहेत. प्रत्येकी प्रश्नाला 2-2 मार्क्स असणार आहेत. तर परतीचा मान्सून यावरती 2 मार्क्सची टिप कशी लिहायची पहा. मुद्द्यांच्या आधारे भारतात प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. नैऋत्य मोसमी वारे भारताच्या दक्षिण भागातून भारतात प्रवेश करतात व टप्प्याटप्प्याने उत्तरेकडे वाहत जातात. भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैऋत्य मोसमी वारे हे हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगाद्वारे अडवले जातात. तेथून हे वारे हिंदी महासागराकडे फिरतात. ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारताच्या द्वीपकल्पीय भागात पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो. मान्सूनच्या परतीच्या काळात तामिळनाडूमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. 4 मुद्दे लिहिला तर 2 मार्क्स मिळणार आहेत. त्यानंतर दुसरी जी टीप असणार आहे ती असणार आहे एकूण 2 मार्क्ससाठी असणार आहे आणि यामध्ये देखील तुम्हाला काय करायचं आहे तर व्यवस्थित अगदी 4
रोमन अंकात तुम्हाला आकडे लिहायचे आहेत मुद्द्यांचे. तर ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी. ब्राझील देशात सुमारे 3 शतकापेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांची राजवट होती. या देशात 7 सप्टेंबर 1822 रोजी स्वातंत्र्य प्राप्त झाले. 1930 पासून 1985 पर्यंत ब्राझील देशात लष्करी राजवट होती. 1980 पासून या देशाने राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणालीचा अवलंब केला आहे. 20व्या शतकात ब्राझीलने विविध स्वरूपाच्या जागतिक वित्तीय समस्यांना तोंड दिले आहे व त्यातून हा देश सावरला आहे. जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश व भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने सद्यस्थितीत ब्राझील देशाकडे पाहिले जाते. तर एकूण जो प्रश्न असणार आहे, प्रश्न क्रमांक 3 4 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक जो 4 असणार आहे तो तुमचा नकाशावर आधारित असणार आहे, जो एकूण 8 मार्क्ससाठी विचारण्यात येतो आणि त्यामध्ये तुम्हाला जो असणार आहे तो दिलेला नकाशा भरा यावरती असणार आहे. इथं पाहू शकता वेगवेगळे जो ब्राझीलचा देश आहे त्यामधील ब्राझीलची राजधानी कोणती आहे तर तुम्हाला व्यवस्थित अगदी पेन्सिलच्या आधारे हा नकाशा भरायचा आहे. तर ब्राझिलिया हा देश जो आहे तो एक आकड्याने इथे दाखवलेला आहे, पाहू शकता. त्यानंतर दुसरा जो असणार आहे तो पिको दी नेब्लिना हे सर्वोच्च शिखर आहे ब्राझीलमधील, ते देखील तुम्ही इथं पाहू शकता कशा प्रकारे दाखवलेला आहे. त्यानंतर तिसरा असणार आहे ते मकरवृत्ताची ही जी दक्षिणेकडील मकरवृत्त तुम्हाला दाखवायचं आहे, जस्ट तिथं 3 आकडा लिहिलेला आहे ते तुम्हाला व्यवस्थित सूचीनुसार काय करायचं आहे लिहायचं आहे. त्यानंतर पॅटर्नल जो प्रदेश आहे तो देखील ह्या आकृतीने दाखवलेला आहे, तो देखील तुम्हाला 4 हा नंबर लिहून करायचा आहे. त्यानंतर 5वा जो असणार आहे तो मॅनस बंदर. तर मॅनस बंदर देखील तुम्हाला ब्राझीलच्या नकाशात काय करायचं आहे तर व्यवस्थित अगदी काय करायचं आहे तिथं 5 नंबरला तुम्हाला दाखवलेलं आहे. इथं चिन्हांच्या आधारे तुम्हाला काय करायचं आहे फक्त इथे क्रमांक आणि त्याचं चिन्ह लिहायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला किती 6 असणार आहेत एकूण आणि त्यामध्ये 4 सोडवायचे आहेत. एकूण 4 मार्क्ससाठी हा प्रश्न असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 जो असणार आहे तो नकाशा वाचनवरती असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दिलेला कोणत्याही भारताचा जर नकाशा दिला इथं नकाशा भरण्यासाठी ब्राझीलचा दिला तर नकाशा वाचण्यासाठी भारताचा नकाशा दिला जाईल आणि त्यामध्ये तुम्हाला प्रश्नांची उत्तरे दिलेल्या प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात फक्त नकाशा वाचन करून तुम्हाला लिहायचं आहे, जे तुम्हाला एकूण 4 मार्क्ससाठी विचारलं जातं. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 5 असणार आहे तो तुमचा भौगोलिक कारणाविषयी असणार आहे, ज्यामध्ये एकूण 6 मार्क्ससाठी भौगोलिक कारणे विचारली जातात. तर एकूण तुमचा किती पहिला जो असणार आहे तो 3 मार्क्ससाठी काय आहे तर हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते, कारण हिमालयाच्या उंच भागात तापमान अतिशय कमी असते. काही ठिकाणी तापमान 0 सेल्सिअसपेक्षाही कमी आढळते. हिमालयात उंच भागात सर्वत्र बर्फाचे थर आढळतात. अतिथंड हवामान व बर्फाचे थर यांमुळे हिमालयात वनस्पतींची मोठ्या प्रमाणात वाढ होत नाही. उन्हाळ्यात हिमालयातील तापमान तुलनेने अधिक असते. या प्रदेशातील बर्फही वितळू लागते, त्यामुळे हिमालयात उन्हाळ्यात हंगामी फुलझाडे उगवतात, परंतु हिवाळ्यात या वनस्पतींचा नाश होतो. अशा प्रकारे हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ असते. तर तुम्हाला भौगोलिक कारणे एकूण 3 मार्क्ससाठी विचारण्यात येतं. पहिला जो प्रश्न आहे तो 3 मार्क्ससाठी आहे आणि तो किती तुम्हाला लिहायचा आहे 6 पॉईंट्सच्या आधारे लिहायचा आहे. त्यानंतर दुसरा जो असणार आहे तो देखील तुम्हाला 3 मार्क्ससाठी असणार आहे. तर यामध्ये तुम्हाला 3 देणार आहेत आणि कोणतेही भौगोलिक कारणांमध्ये किती 2च सोडवायचे आहेत. तर इथं 3 सोडून दाखवलेले आहेत, पाहू शकता. ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात, कारण याचे भौगोलिक कारण वाचूयात. ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ सर्वसाधारणपणे तापमानात फारसा फरक पडत नाही. या प्रदेशात वाऱ्यांचे सातत्याने ऊर्ध्व दिशेने वहन होते. या प्रदेशात आंतरउष्णकटिबंधीय एकत्रीकरण विभाग क्षीण स्वरूपाचा असल्यामुळे आवर्त निर्माण होत नाहीत. त्यामुळे ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. हा देखील 3 मार्क्सचा प्रश्न असणार आहे. एकूण प्रश्न क्रमांक 5 जो भौगोलिक कारणांचा असणार आहे त्यामध्ये 6 मार्क्ससाठी असणार आहे आणि 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. त्यानंतर तिसरा देखील पाहू शकता. महत्त्वाचा प्रश्न आहे, भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका महत्त्वाची आहे, याचं कारण लिहायचं आहे. तर भारत हा खाऱ्या पाण्यातील व गोड्या पाण्यातील मासेमारीत अग्रणी आहे. आहारातील घटक, रोजगार निर्मिती, पोषण स्तर वाढवणे, परकीय चलन प्राप्ती इत्यादी कारणासाठी भारतात मासेमारी व्यवसायाचा उपयोग होतो. तर एकूण
हा प्रश्न जो आहे तो एकूण 3 मार्क्सचा असणार आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला एकूण 6 मुद्द्यांच्या आधारे ह्याचं उत्तर लिहायचं आहे. तर इथं 2च मुद्दे लिहिलेले आहेत पाहू शकता तुम्ही. परंतु ज्याचं उत्तर मोठं आहे ते तुम्ही तो प्रश्न निवडून लिहू शकता. तर हा जो असणार आहे तो पहा पहिला, हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते. तर याचं उत्तर लेंदी असणार आहे आणि यामध्ये 3 पैकी तुम्हाला 3 मार्क्सचे मिळणार आहेत. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो प्रश्न असणार आहे तो तुमचा असणार आहे प्रश्न क्रमांक 6 असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला एकूण 6 मार्क्ससाठी हा प्रश्न क्रमांक 6 असतो. अ आणि आ यापैकी एक कोणताही तुम्हाला सोडवायचा आहे. तर अ जो असणार आहे तो असणार आहे तुमचा आलेखावरचा असणार आहे. आलेखाकडून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तर आलेखासाठी 3 मार्क्स असणार आहेत आणि प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी एकूण 3 प्रश्न असणार आहेत आणि प्रत्येक प्रश्न 1-1 मार्क्ससाठी असं एकूण 3 मार्क्ससाठी, म्हणजेच प्रश्न क्रमांक 6 असणार आहे तो 6 मार्क्ससाठी. जर तुम्हाला आलेखाचा प्रश्न अवघड जात असेल तर तुम्ही त्याचा ऑरचा जो प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक 6 आ जो असणार आहे तो देखील सोडवू शकता. त्यामध्ये तुम्हाला एखादं भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातीलच एखादी आकृती जी ब्राझील आणि भारत देशाची जी तुलनात्मक जी आकृती असणार आहे लोकसंख्येची किंवा नागरिकांची, त्याचं तुलनात्मक ती आकृती दिली जाईल आणि त्यावरीलच तुम्हाला काय करायचं आहे उत्तरं शोधून यामध्ये तुम्हाला काय करायचे आहे 6 पैकी 6 मार्क्स मिळवायचे आहेत. तर 6 प्रश्न विचारणार आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 1-1 मार्क्स असणार आहे. तर पहिला काय विचारलाय पाहूया. प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे? फक्त तुम्हाला दिलेल्या आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यावरून तुम्हाला काय करायचं आहे किंवा आलेखाचं निरीक्षण करून ज्या ज्या देशात प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी जास्त आहे फक्त त्या देशाचं नाव लिहायचं आहे. असं तुम्ही व्यवस्थित अगदी विधानं पूर्णात लिहिला आणि फक्त तिथं अंडरलाईन केला मुख्य उत्तराला तरी तुम्हाला पैकीच्या पैकी यामध्ये मार्क्स मिळणार आहेत. परंतु फक्त भारत देश असं जरी लिहिला तरी ते एक्झामिनरवर ते तपासताना काय होतं तर थोडंसं इम्प्रेशन कमी पडतं. परंतु व्यवस्थित अगदी तुम्ही असं उत्तर लिहिला याच्यामध्ये देखील ट्रिक्स असते की कशाप्रकारे उत्तर लिहून देखील तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स मिळवू शकता. तर दुसरा पाहू शकता, स्थूल आंतरदेशीय उत्पादनात ब्राझील देशात तृतीय व्यवसायाचे योगदान हे जास्त आहे. त्यानंतर हा देखील 1 मार्क्सचा, तिसरा देखील 1 मार्क्सचा असणार आहे. काय आहे पाहूया. स्थूल आंतरदेशीय उत्पादनात ब्राझील देशाचा द्वितीय व्यवसायाचा हिस्सा जास्त आहे. त्यानंतर चौथा असणार आहे तो ब्राझीलमध्ये तृतीय व्यवसायात जास्त लोकसंख्या कार्यरत आहे. स्थूल आंतरदेशीय उत्पादनात तृतीयक व्यवसायात काय आहे तर व्यवसायातील योगदान भारताचे महत्त्वाचे भारतापेक्षा काय आहे तर 10% जास्त आहे. भारतात तृतीय क्षेत्रातील कार्यरत लोकसंख्येची टक्केवारी एकूण 26.9% आहे. तर एकूण हा 6 मार्क्सचा प्रश्न जो आपण पाहिला, जो एकूण प्रश्न क्रमांक 6 मध्ये येतो, जो आलेखावरचा असणार आहे, आलेख वाचनवरचा असणार आहे किंवा आकृती वाचनवरचा असणार आहे. त्यामध्ये तुम्ही व्यवस्थित अगदी आलेख न काढता व्यवस्थित ह्या 6 प्रश्नांची जर योग्य उत्तरे लिहिला तर तुम्हाला ह्यामध्ये 6 पैकी 6 मार्क्स मिळणार आहेत. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न जो असणार आहे तो तुमचा असणार आहे प्रश्न क्रमांक 7 असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला सविस्तर उत्तरे लिहायची आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो, आणि यामध्ये तुम्हाला एकूण 8 मार्क्ससाठी हा प्रश्न असल्यामुळे 2 ही प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला 4-4 मार्क्स असणार आहेत. तर कशाप्रकारे तुम्ही एकूण 8 मुद्दे यामध्ये लिहायचे आहेत आणि व्यवस्थित अगदी असं त्याला नंबरिंग करायचं आहे. रोमनमध्ये केलं तरी चालेल किंवा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असं जरी केलं तरी इनफ आहे. परंतु तुम्हाला व्यवस्थित अगदी पॉईंट वाईज जरी उत्तर बुलेट्स पॉईंटच्या वापर करून जरी उत्तर लिहिला तर तुम्हाला त्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स हे मिळून जाणार आहेत. फक्त तुम्ही पॅरेग्राफमध्ये यामध्ये लिखाण हे करू नका. फक्त तुम्ही काय करा, पॉईंट्सचाच किंवा या जे रोमन आकड्यांचा आहे त्याचाच वापर करून तुम्ही उत्तर जर लिहिला तर तुम्ही नक्कीच यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स हे मिळवू शकाल. तर प्रश्न क्रमांक 7 जो 8 मार्क्सचा आहे तो व्यवस्थित अगदी पहिला जो प्रश्न आहे तो 1 पेजवरून आणि दुसरा देखील दुसऱ्या पेजवरून असं लिहिला तर यामध्ये तुम्हाला 8 पैकी 7 मार्क्स हे नक्कीच भेटणार आहेत. त्यामुळे तुम्हाला बोर्डाच्या येणाऱ्या परीक्षेत 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत भूगोलमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्यासाठी हा व्हिडिओ इनफ आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.